नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवलेलं आहे। आज मस्त असं आहे ना, टेस्टी अशी आहे ना आंब्याची आईस्क्रीम बनवलेली आहे। मी ना इथं पहिल्यांदाच ट्राय केलेली आहे, पण पहिल्यांदाच ट्राय करून आहे ना खूप अशी टेस्टी झाली होती। सगळ्यांना खूप आवडली ही आईस्क्रीम। तर आता आंब्याचं सीझन म्हणल्यास काय ना काय पदार्थ बनवलेच जाणार। त्याच्यासाठी मी आहे ना सगळ्यात पहिलं आहे ना आंब्याच्या सीझनमध्ये आईस्क्रीम ट्राय केलेली आहे। तर आता तुम्हाला खूप साऱ्या रेसिपी नंतर पण दाखवणार आहे आंब्याच्या मी। तर चला तर मग बनवायला घेऊया आंब्याची आईस्क्रीम। तर आता इथं मी आहे ना 4-5 आंबे घेतलेले आहेत। त्याचा आहे ना मी पूर्ण असं गर काढून घेतलेला आहे। चांगला असा व्यवस्थित गर काढून घ्यायचा आहे। आणि बघा असं बघा मी हे ना सगळं गर काढून घेतलेलं आहे 4-5 आंब्याचा। आता त्यासाठी लागणारं सामान तर आहे ना, इथं मी एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये ना 1 लिटर दूध घेतलेलं आहे। तर हे फुल फॅटवालं दूध आहे। तर फुल फॅट क्रीमवालं दूध आहे। 1 लिटर दूध, एवढे 4-5 आंब्यासाठी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये ना मी 4 चम्मच मिल्क पावडर टाकलेली आहे। आणि 1 लिटर दुधासाठी मी पाव किलो साखर पण टाकलेली आहे। 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे। आणि त्याला आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता साखर टाकताना आहे ना व्हिडिओ आहे ना स्किप झाला होता, त्याच्यासाठी साखरचा व्हिडिओ आला नाही, पण आहे ना मी साखर त्यामध्ये टाकलेली आहे। तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कारण तुम्ही असं गरम करायला ठेवून जर सगळे टाकलात ना मिल्क पावडर कॉर्नफ्लॉवर तर आहे ना त्याच्या गाठी होऊ शकतात। त्यासाठी आहे ना थंड दुधामध्येच हे सगळं व्यवस्थित खालती मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ह्याला गरम करायचं आहे। तर आता इथं दूध उकळून त्याचं अर्धं झालं पाहिजे एवढं दूध उकळायचं आहे आपल्याला। आणि आता उकळतानाच मी आहे ना थोडंसं त्याच्यामध्ये केसर टाकलेलं आहे। केसर ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता, नाही तर नाही टाकलं तरी चालतं। त्याच्यापेक्षा वेलची पावडर पण टाकला तरी चालेल। तर आता इथं दूध उकळतं आहे। मस्त अशा मोठ्या भांड्यामध्ये दूध उकळायला ठेवायचं आहे। कारण मोठ्या भांड्यात का ठेवायचं, कारण मोठ्या भांड्यात आहे ना फटाफट म्हणजे ही प्रोसिजर होते, जास्त वेळ लागत नाही। तर असंच हलवतच गरम करायचं आहे आपल्याला। कारण आहे ना ते दूध आहे ना असं खाली लागू शकतं, असं साईडला मलाई जमू शकते। त्यासाठी आहे ना असं हलवत साईडची मलाई आतमध्ये घेत असंच दूध गरम करायचं आहे। तर ह्याला मला आहे ना 15-20 मिनटंच लागले होते दूध गरम करायला। म्हणजे हे पूर्ण दूध आटून घ्यायला 15-20 मिनटं लागली होती। तर पाहू शकता हे पळीवरती कसा थर जमला आहे बघा, तेवढं दूध तसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तर असा पळीमध्ये पूर्ण असा हे बघा पाहू शकता असा थर जमला पाहिजे। मी तुम्हाला दाखवते, असा थर जमला पाहिजे एवढं दूध आपल्याला आटून घ्यायचं आहे। तर आता इथं गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याला थंड करायला ठेवायचं आहे। थंड कसं करायचं म्हणजे जास्त पण थंड झालं नाही पाहिजे। आता माझं बोट बुडेल तेवढंच मी थंड करून घेतलेलं आहे। तर आता आहे ना इथं आंब्याचा गर, हे आपल्याला दुधाचं सगळं आपण शिजवून घेतलेलं दूध, हे सगळं आहे ना मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आपल्याला। मी आता हे एकत्र सगळं वाटलं नाही, अर्ध करून वाटणार आहे। तर आंब्याचा गर टाकलेला आहे, आपल्याला हे दुधाचं मिश्रण टाकलेलं आहे आणि आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता किती स्मूथ अशी ग्राइंड झालं आहे। असंच ह्याच प्रोसिजरमध्ये हे सगळं ग्राइंड करायचं आहे। तर आता हे मी डब्यात ओतून ठेवणार, ज्या डब्यात आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे त्याच्यामध्येच काढून घ्यायचं आपल्याला। तर बघा परत मी अजून अर्धं टाकलं, परत ते दुधाचं बॅटर टाकलं, परत फिरून घेतलं, असं करून मी सगळं वाटून घेतलेलं आहे हे आंब्याचं सार। तर हे आपला आईस्क्रीमचा बेस झालेला आहे। मस्त असं सगळं बघा पाहू शकता किती छान असा कलर, न आपण काय कलर टाकला नाही आहे त्याच्यामध्ये, तरी पण किती सुंदर असा त्या आंब्याने कलर दिलेला आहे। खरंच खूप सुंदर आणि खायला पण खूप टेस्टी झालेली आईस्क्रीम। तर हे सगळं आपलं मस्त असं झालेलं आहे। तर आपल्याला आहे ना वरून त्याला फॉईल पेपर लावायचा आहे आणि ह्याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे।
तर फॉईल पेपर का लावायचं, कारण वरती बर्फाचा थर झाला नाही पाहिजे, त्यासाठी फॉईल पेपर लावायचं. तुम्ही बटर पेपर लावा, नाहीतर प्लास्टिक लावा, काही लावू शकता. तर मी आहे ना फॉईल पेपर लावेल. आता इथं मी आहे ना दुपारी इथे आईस्क्रीमचा बेस बनवून ठेवला होता. तर आता इथे रात्री आहे ना मी थोडंसं सेट झालेलं आहे आईस्क्रीम. तर ते परत काढलेलं आहे आणि परत मिक्सरमध्ये थोडंसं त्याला फिरून घेणार. कसं, कारण आहे ना अजून थोडीशी स्मूथ आईस्क्रीम होते असं केल्याने. पूर्ण खूप छान होते आईस्क्रीम. त्यासाठी हे पूर्ण परत मी आहे ना मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे. पण ह्याला जास्त वेळ नाही फिरवायचा आहे. तर थोडं थोडं करून थोडंसंच फिरून घ्यायचं आहे, कारण जास्त फिरवलं तर मग ते गरम होऊ शकतं. त्यासाठी थोडं थोडं करूनच फिरून घ्यायचं आहे. पाहू शकता किती स्मूथ आणि किती छान असं दिसतंय, क्रीमी दिसायला लागले. म्हणजे एकदम अशी क्रीमी आईस्क्रीम झाली होती ना, खूपच टेस्टी झाली होती. आणि सगळ्यांना म्हणजे पहिल्यांदाच बनवलं मी एवढी खुश झाली होती ही आईस्क्रीम बनवली तर. खरंच म्हणजे खूपच छान झालेली आणि सगळ्यांनी मनापासून खाल्लं. आणि कोण आपण असं काय बनवलं मनापासून सगळ्यांनी खाल्लं ना, तर असं खूप बरं वाटतं. आता बघा मी हे सगळं वाटून घेतलेलं आहे आणि मस्त डब्यामध्ये परत त्याच डब्यामध्ये सेट करायला ठेवलं आहे. वरतून थोडेसे पिस्ताचे काप टाकलेलं आहे आणि परत ह्याला रात्री ठेवून दिलेलं आहे फ्रीजमध्ये. आणि आता हे ना सकाळी काढलेलं आहे मी. सकाळी म्हणजे दुपारी काढलं होतं, सकाळी पण नाही काढलं. तर बघा किती मस्त अशी सेट झालेली आहे आपली आईस्क्रीम. मस्तच असं खूपच सुंदर दिसत होते आणि खायला पण खूपच टेस्टी झालेली. नक्की तुम्ही माझी ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तच खूपच छान. खरंच खूप सुंदर, दिसायला पण एवढी सुंदर आणि खायला पण एवढीच टेस्टी. खूपच छान झालेली. या तुम्ही पण खायला. आंब्याच्या सीझनमध्ये मस्त अशी आईस्क्रीम करून बघा तुम्ही पण. मस्तच. ओहो काय झाली होती आईस्क्रीम. वाव. बाय.